अरे आराम से भाई, अभी तक पूरी तरह से ठीक भी नहीं हुआ। यस सर। बराइस ना? ऑल वेल? यस सर। तो अभी यूनिट पे आ सकते हो? यस सर। यस सर, लगेच यस सर। अरे अजून तू पूर्ण बरा पण झाला नाहीयेस आणि तुला युनिट वरती यायचंय। काय घरी वगैरे जायचं की नाही? सर जशी तुमची ऑर्डर असेल तसं सर। चलो मजाक बहुत हो गया, थोड़ा सीरियस बात करते हैं। अजिंक्य, मला तुला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो तुझ्यासारख्या प्रत्येक इंजुरी झालेल्या जवानाला आम्हाला विचारावं लागतं। बोला सर। तू यापुढे आर्मी कंटिन्यू करणार आहेस का? सर हा कसला प्रश्न आहे सर? मी आता पण ड्युटी यायला तयार आहे सर। अजिंक्य, हा भावनिक होऊन घ्यायचा निर्णय नाहीये। हो मला माहितीये की तू हेच उत्तर देणार आहेस, पण नीट विचार करून बोल। सर मी विचार करूनच बोलतोय सर, आणि कितीही विचार केला ना तरी माझं उत्तर हेच असेल, मरते दम तक दुश्मन को मुंह तोड़ जवाब देना है सर। दॅट्स द स्पिरिट। फॉर्मॅलिटी म्हणून का होईना मला तुला हे विचारावं लागलं, तर नीट समजून घे, तुला झालेली इंजुरी साधी नाहीये, सगळं काही रिकव्हरीवरती अवलंबून आहे। सर मला खात्री आहे सर, मी लवकरच नीट रिकवर होईल, एकदम नीट। आणखीन एक गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की घरी गेल्यानंतर कुटुंबातील सगळेच घाबरतात, त्यांना काळजी वाटू लागते मुलाची, नवऱ्याची, आणि अशा वेळी त्यांच्याशी बोलणं झालं की अनेक जवान आपला निर्णय चेंज करतात। तू पण वेळ घे, घरी बोलून बघ। सर मला माहिती आहे माझ्या घरचे मला कायम सपोर्ट करणार सर, मला त्यांच्याशी वेगळं बोलायची गरज नाही सर। मी आजन्म फक्त आणि फक्त माझ्या देशाची सेवा करणार सर, आणि काही बी झालं ना तरी माझं कुटुंब माझ्यासोबत असणार आहे याची खात्री मला सर। मामा, मी काय म्हणत होते, आपण असं ठरवूनच नको ना टाकाय? काय? अहो हेच की यांना परत आर्मीत पाठवायचं नाही ते। मामा ऐकून तरी घ्या माझं तुम्ही एकदा। बर बोल। म्हणजे यांना येऊ द्या, मग आपण सगळे बसून बोलू त्यांच्याशी आणि समजून तरी घेऊ त्यांच्या मनात काय आहे ते। आणि आपलं सगळ्यांचं ऐकून तो परत जायचं म्हटला तर मग बघू तरी ते असं का म्हणतात ते। शीतल, मला पण माहिती तू आजाला सपोर्ट करणार, पण अगं आपण बी आपल्या कुटुंबाकडे बघितलं पाहिजे का नको? मला एक सांग, माझ्या माघारी आजा सोडला तर कोण करता पुरुष आपल्या घरात? काय ग, अजून तुझं ती गुराळ चालूच आहे का? अहो मामी, तुम्हाला तर माहितच आहे की हे आर्मी शिवाय नाही राहू शकत। शीतल, तुला काही हिब्रूत सांगितलं कळत नाही तुला? अजून मी तुझं आहेच का? हा ऐकलं तर ना तुमचंच ऐकल ती, आमचं तर कुणाचं काय ऐकतच नाही। हे बघ शीतल, आता आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आणि ऐन वेळेला तू आगीला हवा देत बसू नगस। आणि एक वजन सांगते तुला, आजाला परत आर्मीत जाण्याबद्दल तू काही एक सांगणार नाहीस, लक्षात ठेव।
तू अजिबात सुद्धा काय बोलायचं नाहीस बघ. आणि हे बघ, आता या घरात हा विषय पुन्हा पुन्हा मला नाही पाहिजे. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. काय काय मम्मी, काय काय चाललंय काय तुझं? भाच्यावर लईच प्रेम आलंय वाटतं. कधी एकदाच हिते घेतात, कायमचं त्यांना इथे ठेवून घेते असं झालंय तुला. गप बस उगच, तसं काय बी नाही. मग नाहीतर काय काय ग, लईच प्रेम होतं चाललंय तुझं. अजिंक्य जर म्हणतायत की मला आर्मीत परत जायचं तर जाऊ देत की त्यांना, तुला काय घेणे देणे? अगं जेडे, तुझ्या का नाही साध्या साध्या गोष्टी ध्यानात येत नाहीत बघ. अगं ते तिकडे आर्मीत गेले तर आपल्याला काय फायदा आहे का त्याचा? गेल्यापासून पगारातला 1 रुपया तरी दिलाय का त्यांनी? आणि माझ्या लग्नात एवढं दागिनं करून घेतलंस त्याचं काय? आता ती मधीच काढू नकोस. तसा जर हिशोब काढायला गेलं ना तर लई निघल मग. राहू दे राहू दे, मी फक्त एवढंच सांगते, ते जर इथं राहायला आले ना तर फक्त डोक्याला तापच होणार आहे. काय ताप आहे तवा? ते आले का नाही त्यांना घरातला गडी म्हणूनच ठेवती का नाही बघ. आणि रानातली कामं कुणी करायची? आता ह्यांना काय जमतंय बे तवा सगळा कारखाना सांभाळून सगळं करायचं? आणि तसं बी ते आधीपासूनच माझ्यासाठी गडी होते आणि आता बी गडीच असत्या. मग जग तिकडे काय का म्हणा ना. पण मम्मी, ते तुझं ऐकतीलच असं कशावर ना? मग कुणाचं ऐकतील तर? हाय किती शिकली तीच भडकल त्यांना. तुम्ही आता तिला किती बी ताकीद द्या, पण ती काय गप बसणारच नाही. तिनं त्यांना फितवलं ना तर बघ, ऐन वेळेला म्हणाल त्यांना, अजिंक्य तुम्ही एवढा मोठा पराक्रम गाजवून आलात आणि मग अशी घरातली कामं कशाला करताय? मग काय करणार ग तू? अगं जेडे, ती शेर असेल ना तर मी बी 1.25 शेर आहे. नुसती बघच मी काय करते ती. पण मम्मी, तू हे सगळं नक्की कशासाठी करतेय? काय प्लॅन आहे का तुझ्या डोक्यात? अगं कसला डोंबल्याचा प्लॅन तवा? माझ्या डोसक्यात काय बी प्लॅन नाही. आणि तू बी लय विचार करू नको जेडे. हे बघ, काय जर प्लॅन असेलच तर तुला सांगितल्याशिवाय राहीन का? येळ आल्यावर कळलंच. ती मी बघती काय करायचं ती. तू उगच माझं डोसकं खाऊ नकोस बघ. जा आता. जेडे, माझा प्लॅन तरी वेगळाच आहे ग. अजिंक्य इकडे आले का नाही, त्यांची नीट उठबस करते आणि त्यांची खोली त्यांना देते. मग बरोबर तू आणि भैया तुमच्या हक्काच्या घरात जायला तयार होतात. भैयांचं ना अजिंक्यचं एवढं पटत नाही, ते बी माझ्या पत्त्यावरच पडलं म्हणा. तुम्ही एकदा का गेला की मग मागोमाग मी बी तिकडे यायला मोकळी. अजिंक्य, लवकरात लवकर या. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. ध्येय तुझं नेकर, उंच तुझी झेपर, काळावर रेखर, नाव हे तुझं. चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. वळून ना पहायचं, मोर मोर जायचं, करून दाखवायचं, सपान हे पुरं. चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. आभाळाला तू हात लावर, वाऱ्याच्या बी तू मोर दाबर. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, पुढं चाल र. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, पुढं चाल र.
जोड हा मोहाचं बोट सोड हा लोभाची खोड मोड गड्या चाल र पुढं हे ये तुझं लेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं वळून ना पहायचं मोर मोर जायचं करून दाखवायचं सपान ये पुरं आभाळाला तू हात लाव वाऱ्याच्या बी तू मोर दाब चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र हे रातीचा दिस कर हा लक्षावर नेम धर होऊन या निडर गड्या चाल र पुढं हे ये तुझं लेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं वळून ना पहायचं मोर मोर जायचं करून दाखवायचं सपान हे पुरं आभाळाला तू हात लाव वाऱ्याच्या बी तू मोर दाब चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र होय, घेते काळजी. आणि तुम्ही बी समर्थाची काळजी घ्या आणि स्वतःची पण. शीतल, कुणाचा फोन होता ग एवढ्या उशीर बोलत होतीस? अरे त्या ढवळे बहिणींचा, त्यांचा आपण सत्कार नाही का केला? वीरपत्नी. काय म्हणत होत्या मग? ह्यांच्याबद्दल विचारत होत्या, तब्येत कशी आहे म्हणून. आणि म्हणल्या लई काळजी करत बसू नगस, होत्याल बरे. आणि इकडे आल्यावर नीट काळजी घ्या असं बी म्हणल्या. 4 दिवस झाले नाही का? आता आज येईल. पण कधी येणार आहे नेमका ग? उद्या येणार आहेत. उद्या येणार आहे? तू काशी तोंड पाडून सांगतेस? काय नाही, ते घरचं जरा टेन्शन आहे. घरचं टेन्शन कसलं आता? काय नाही सोड. सांगतेस का कसं आता? अरे घरी सगळे म्हणतात हे परत आल्यावर त्यांना परत आर्मीत जाऊ द्यायचं नाही म्हणून. काय असं का म्हणून? अरे का म्हणून काय विचारतोयस राहुल्या? गोळी लागल्या यांना. परत कुठल्या तरी मिशन वर जातील आणि असं काहीतरी होऊन बसेल असं मत पडलंय सगळ्यांचं. कुणाचं नेमकं? ते त्या दिवशी घरी सगळे जमले होते. आई, नाना, जितू काका बी आलते. अरे जीजी तर लईच घाबरल्यात. त्या म्हणल्या माझं ठरलंय, अजिंक्यांना परत पाठवायचं नाही म्हणजे नाही. अगं मग तू समजावून सांगायचं नाहीस का त्यांना? सांगितलं की समजावून, मामा मामी कुणीच ऐकाय तयार नाही. त्यात मी काय करू? अरे अगं पण हे सगळं त्यांच्या डोक्यात कसं काय आलं? ती बी माझीच चूक झाली. का? यांच्यावरचा धोका पूर्णपणे टळला नाही ते मी घरी कुणालाच सांगितलं नव्हतं. काय? अगं तू तरी मला पुन्हा सांगितलं शीतल. अरे राहुल्या, काळजी करण्यासारखं काय नाही. डॉक्टर म्हणल्यात होत्याल बरे. तेवढं आपलं नानांना विश्वासानं सांगितलं होतं, पण त्यांनी बी सगळ्यांना सांगितलं आणि म्हणूनच सगळे चिडल्यात. आणि म्हणूनच जीजी मला असं बोलल्या. आता अजिंक्य उद्या येणार आणि असं होऊन बसलंय. काय करावं काय कळना झालंय बघ. तू म्हणतेस असं झालं तर मग अवघड आहे. काय अवघड होणार आहे? म्हणजे आज्याला घरच्यांनी अडवलं तर तू स्वतःला त्रास करून घेईल, पण मामा आणि जीजीच्या शब्दाबाहेर जाणार नाही. तो माहितीये की मला. अरे म्हणूनच तर म्हणते ते इकडे यावे अशी माझी लई इच्छा आहे. पण ते इकडे येऊन असं काय होणार असेल तर मग? कळतंय मला शीतल तुझं,
पण अगं जिजी आणि मामा जर असं बोलले तर आज अगं आपलं पर खचून जाईल. मग काय करावं राहुल्या, आता तूच सांग. एकतर ते परत आल्यावर तू मध्ये मध्ये काय बोलायचं नाही असं सांगून ठेवलंय मला. राहुल्या, तू तू येऊन घरातल्यांशी बोलतोस का र? तुझं ऐकन ना तिथं, माझी काय बिचाद. चल हे काम करू शकतो. काय? तू घरी सांग, आज आला की आपण त्याचं हसत हसत स्वागत करू. ह्यो विषय काढायलाच नको. त्याला येऊन दे, नीट आराम करून दे, नीट बरा होऊन दे, मग आपण बोलूया या विषयावर. हे तर तू सांगू शकतेस ना. होय की, असं सांगितलं तर ऐकताल की माझं सगळे. आता असंच सांगायचं, आजचं स्वागत आपण हसत खेळत करायचं. होय. तैयारी हो गई ना? अरे हुई. अरे भाइयों, अपना शेर आ गया. अरे आजा, तुला बोल किती आनंद झाला. कसा आहेस, बरा आहेस ना? एकदम छान. शैलेश साहब, अजिंक्य आ गया, बड़ा खाना शुरू कर देता है. एक खूबसूरत लड़की थी, एक खूबसूरत लड़की थी, उसको देख के राइफलमैन, उसको देख के राइफलमैन चिंदी खींचना भूल गया, चिंदी खींचना भूल गया. हवलदार मेजर देख लिया, हवलदार मेजर देख लिया, उसको पिट्ठू लगाया, उसको पिट्ठू लगाया. बदलू राम सिपाही था, बदलू राम सिपाही था, जापान वॉर में मर गया, जापान वॉर में मर गया. क्वार्टर मास्टर स्मार्ट था, क्वार्टर मास्टर स्मार्ट था, उसने राशन निकाला, उसने राशन निकाला. बदलू राम का बदन जमीन के नीचे है, बदलू राम का बदन जमीन के नीचे है, तो हमें उसका राशन मिलता 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 है. The party for Ajinkya, let's celebrate. चार वाजले, कोंबडा हरवला, सकू गेली पाण्याला. तिकडं त्याला कोण भेटलं? कोण भेटलं? कोण भेटलं? कोण भेटलं? आता राहिलं कोण? अजिंक्य, आज ही पार्टी, हे सगळे एवढे खुश आहेत हे फक्त तुझ्यामुळे. सर मी? अरे हो, मग तू शब्द दिला होतास की सगळ्यांना सुखरूप परत आणील, आणि तू आणलंस. आज यापैकी एक जण जरी आपल्यात नसतं ना, तरी पार्टी झाली नसती. सो ये पार्टी आपके लिए, तुझीच पार्टी है. थँक्यू सर. एन्जॉय. तू उद्या जाणार आहेस, जाताना काळजी घे. येस सर. आणि हो, तुझा जो काय निर्णय होतोय ना, तो मला कळव. सर, तो मी आधीच सांगितलाय तुम्हाला. लवकरच बरा होऊन युनिट मध्ये परत येईल.
गुड बॉय.